नमस्कार, माझं नाव निकेश किसनराव दाभाडे, वर्धा, महाराष्ट्र. आरोग्य नीती आधारस्तंभ संस्था महाराष्ट्र तर्फे आज आपण योग हा किती महत्त्वाचा आहे, योगापासून आपल्याला किती फायदा होऊ शकतो आणि त्यामध्ये मुद्रा, आसन, प्राणायाम याबद्दल काही सखोल माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम योगामधील आपल्याला महत्त्वाचा माझा आवडता विषय म्हणजे प्राणायाम. प्राणायाम हे आपल्याला किती महत्त्वाचं असतं. अति प्राचीन काळापासून आपल्याला अनेक महान ऋषींनी प्राणायामचे महत्त्व सांगितलेले आहे. प्राणायाम हे किती महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी, तर असे अनेक ऋषी होऊन गेले. महर्षी पतंजली, घेरण ऋषी, गौरक्षनाथ, मच्छंद्रनाथ यांनी खूप पुरातन कालापासून प्राणायामाचे महत्त्व सांगितले आहे. तर आपल्याला प्राणायाम कशा प्रकारचा सपोर्ट करू शकतं ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर प्राणायाम हे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या श्वासाची क्रिया वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. प्राणायाम आपल्या श्वासाच्या क्रियेला निम्न स्तरापासून उच्च स्तरापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य करतं. श्वासाच्या प्रशांत गतीला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे निम्न स्तरापासून तर उच्च स्तरापर्यंत नेण्याचं एकमात्र काम म्हणजे ते कोण करतं, तर प्राणायाम करतं. यामध्ये अनेक प्रकारचे असे प्राणायाम येतात, जसे कपालभाती प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, बाह्य प्राणायाम, भांबरी प्राणायाम, ओम उद्गीत प्राणायाम. हे प्राणायाम आपल्या शरीराला, आपल्या शरीरातील अंतरंगाला, बाह्य अंगाला मजबूत करण्याचं कार्य करतं. आपल्याला ईश्वराने एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. एक आपलं ह्या मंदिर आणि देवालयाला उच्चतम आणि चांगल्या प्रकारे ठेवण्याचं कार्य ते करतं, तर फक्त योग करतं. योगापासून विशेष आपल्या शरीराला फायदा होतो. पण आज कालांतरानं अनेक प्रकारचे आज या धकाधकीच्या जीवनामध्ये बिमाऱ्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ह्या बिमाऱ्याच्या प्रमाणावरती कुठेतरी आपण बिमारी रोखली पाहिजे किंवा काहीतरी मात केली पाहिजे. तर याला एकमात्र साधन म्हणजे हा योग आहे. योग म्हणून आपल्या अंदरुनी शरीराला मजबूत करण्याचं कार्य एकमात्र कोण करू शकतं, तर प्राणायाम करू शकतं. ज्या प्रकारे आपल्याला कम्प्युटरमध्ये 2 प्रकारच्या डिस्क असतात, हार्डवेअर, सॉफ्टवेअर. त्याच प्रकारे आपलं शरीर सुद्धा आहे. आपलं अंदरुनी अंग, अंदरुनी इंद्रिय हे आपलं सॉफ्टवेअर आहे आणि बाहेरील अंग हे आपलं हार्डवेअर आहे. म्हणून आपल्या सॉफ्टवेअरला मजबूत करण्याचं कार्य जे करतं ते प्राणायाम करतं. तर आपल्याला अनेक प्रकारचं, तर आता बघूया आपण, जसं कपालभाती प्राणायाम हे आपल्याला काय करू शकतं. कपालभाती प्राणायाम एक आपल्या कफ संबंधी जे काही रोग असेल त्यांना पूर्ण खतम करण्याचं कार्य करतो. त्यानंतर आपला मोठापा कमी करण्याचं कार्य करतो. त्यानंतर आपल्या श्वासाची क्रिया, त्यानंतर महिलांच्या काही गुप्त समस्या असेल, त्यानंतर हार्मोन्सचे कुठले काही बदल असेल तर यामध्ये सुद्धा फरक जाणवतो. तर सर्वप्रथम आपण कपालभाती प्राणायामाची कशा प्रकारे विधी केली पाहिजे, तर दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती घेऊन थोडं किंचित डोळे बंद करून श्वास फक्त नासिकाद्वारे झटक्याने थोडा बाहेर सोडायचा आहे. ह्या प्रकारे कपाल म्हणजे भाता आणि कपाल म्हणजे माता आणि भाती म्हणजे तेज. हे प्राणायाम केल्यानं आपल्या चेहऱ्यावरती तेज राहतं. हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघूया आपण दुसरं प्राणायाम बघितलं तर आपण भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायामाला आपण गुडघ्यावरती दोन्ही हात ठेवून लंबा श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे. डोळे बंद करूया. लंबा श्वास घेऊया, सोडूया, लंबा श्वास घेऊया, सोडूया. असं निरंतर आपण 1 ते 2 मिनिट
ह्या प्रकारे विधी करत राहिली तर आपल्या हार्टची, फुफ्फुसाची कार्यक्षमता, आपल्या शरीरातील हार्टमध्ये एल्बोची कार्यक्षमता आणि श्वासाची क्रिया आणि आपल्याला निम्न स्तरावरून उच्च स्तरापर्यंत भस्त्रिका प्राणायाम हे आपल्या श्वासाला सपोर्ट करतं. म्हणून भस्त्रिका प्राणायाम हे आपल्या श्वासाची क्रिया वाढवण्यासाठी अति महत्त्वाचं ठरलेलं आहे. म्हणून याचा निरंतर अभ्यास आपण केला पाहिजे. त्यानंतर रोगी व्यक्तीने सुद्धा थोडा कमी प्रमाणात त्याचा अभ्यास केला पाहिजे हळूहळू. जो निरोगी आहे, तंदुरुस्त आहे, त्यांनी थोडा तीव्र गतीने केला तरी चालेल. हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघूया आपण तिसरं प्राणायाम सुद्धा आपण बघूया बाह्य प्राणायाम. त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावरती, लंबा श्वास घेऊया, श्वास सोडूया, पोट अंदर घेऊया, नोटी कंठाला लावूया, गुदद्वाराचा भाग वरती घेऊया आणि थोडं सुरुवातीला थांबूया काही सेकंद थांबलं. नंतर मान वरती घेऊया, श्वास सोडूया आणि नॉर्मल पोझिशन मध्ये येऊया. तर हे बाह्य प्राणायाम मध्ये आपल्याला विशेष फायदा होतो. यामध्ये 3 प्रकारचे बंद लागतात. पहिला बंद पोट अंदर घेतो आपण, उडियान बंद, अनुटी कंठाला लावतो, जलंधर बंद, आणि तिसरा बंद म्हणजे मूल बंद, ज्याला आपण उदराचा भाग वरती खिचतो. तर हे प्राणायाम आपल्याला का करतं? थायरॉइड समस्येची ज्या कुठल्या बिमाऱ्या असेल, काही असेल, ते संपवण्यात कार्य करतं. त्यानंतर आपल्याला पोट अंदर घेतो, त्याला आपण उडियान बंद म्हणतो. उडियान बंदने आपल्याला पोटासंबंधी जठरग्नी प्रदीर्घ करण्यासाठी विशेष एक फायदा होतो. त्यानंतर तिसरा बंद जो राहतो मूल बंदांनी आपल्याला गुदद्वाराची कुठली समस्या असेल, काही असेल, ते सुद्धा बंद करण्यासाठी एक महत्त्वाचा फायदा होतो. ते आपल्याला थोडं जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर बघूया आपण चौथं प्राणायाम बघूयात, उज्जैन प्राणायाम. उज्जैन या शब्दाचा अर्थ होतो विजय. जर आपण हे थायरॉइडसाठी खूप महत्त्वाचं प्राणायाम असतं. हे आपल्याला कफ संबंधी, त्यानंतर खराट्यासारखी बिमारी असेल, झोपेमध्ये मारतो, त्याला सुद्धा खतम करण्याचं एक मात्र कारण, आणि भाषा संबंधी कुठले प्रॉब्लेम असेल ते दूर करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला उचकी आल्यासारखा हा प्रकार करून आपण बंद लावू शकतो. नोटी कंठाला लावूया आणि गुदद्वाराचा भाग वरती करून थोडं थांबूया काही सेकंदासाठी. परत मान वरती करूया आणि डावी नासिका, उजव्या नासिकेला बंद करून डाव्या नासिकेतून श्वास सोडूया. तर या प्रकारे उज्जैन प्राणायामचा आपण अभ्यास करू शकतो. तर उज्जैन प्राणायामने आपल्याला घशासंबंधी म्हणजे थायरॉइड संबंधी जे कुठले रोग असेल ते दूर करण्यासाठी मदत केली जाते. तर हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तर असेच विनिक आपल्याला यानंतरचं प्राणायाम जे येतं ते आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम हे संजीवनी बुटीसारखं कार्य करणारं प्राणायाम आहे आणि याच्यात आपल्याला विशेष एक फायदा होऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण एका नासिकेने श्वास घेतो आणि दुसऱ्या नासिकेने श्वास सोडला जातो. सर्वप्रथम आपण सुखासन, सिद्धासन, पद्मासन मध्ये बसायचं आहे. त्यानंतर ध्यान मुद्रामध्ये किंवा नॉर्मल मध्ये सुद्धा एका अंगठ्याने श्वास दुसऱ्या नासिकेतून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नासिकेतून श्वास सोडायचा आहे. तसं आपण घेऊया. लंबा श्वास एका नासिकेतून आणि दुसऱ्या नासिकेतून श्वास सोडूया. हीच प्रकारे श्वास घेणे आणि सोडणे. आपल्याला 4 सेकंद श्वास घ्यायचा आहे, 8 सेकंद श्वास रोखून ठेवायचा आणि 16 सेकंद श्वास सोडायचा आहे. अशा प्रकारची ही आपली अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची विधी. ही आपल्याला पॅरालिसिस सारख्या रोगावरती, त्यानंतर आपल्याला अतिगुप्त समस्या असेल, पूर्ण आपल्या अंदरून 72,72,02,200 नस नाड्यांना शुद्ध करण्याचं कार्य एकमात्र प्राणायाम करतं. तर ते कुठलं प्राणायाम करतं? तर अनुलोम विलोम प्राणायाम करतं. हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे.
त्यानंतरचं प्राणायाम जे राहतं सेकंड प्राणायाम जे आहे ते आहे आपल्याला भांबरी प्राणायाम. भांबरी प्राणायामासाठी आपण दोन्ही अंगोटे कानामध्ये घ्यायचे आहे, करंजामध्ये माथेवरती घ्यायचे आहे, 3 बोटं शेत डोळ्यावरची घ्यायचं आहे आणि करंजी आपल्या कुंडापाशी लंबा श्वास घ्यायचा आहे आणि भवऱ्यासारखं गुणगुणायचं आहे. ह्या प्रकारे भांबरी प्राणायामचा आपण अभ्यास करू शकतो. याचा आपण 5 वेळा 10 वेळा निरंतर अभ्यास करायचा आहे. तरी भांबरी प्राणायाम आपल्या ब्रेनसाठी, मेमरी लॉससाठी, डोळ्यांसाठी, कानांसाठी आणि गळ्यांच्या कुठल्या प्रकारच्या रोगांसाठी हे खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणून याचा निरंतर अभ्यास आपण केला पाहिजे. तर यानंतर आपण अंतिम प्राणायाम जे घ्यायचं आहे ते आपलं म्हटलं तर ओम उद्गीत प्राणायाम. लंबा श्वास घ्यायचा आहे. उद्गीत ओम प्राणायाम हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला उद्गीत ओम प्राणायामपासून एक विशेष फायदा होतो हार्टसाठी, गळ्यांसाठी आणि ब्रेनसाठी आणि आपल्याला शांतता प्रदान करण्यासाठी उद्गीत ओम प्राणायामचा सुद्धा आपण विशेष फायदा करू शकतो. म्हणून आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. योगाचा निरंतर अभ्यास आणि योग हा आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि योगाला निरंतर आपल्या अन्न, वस्त्र, निवारा ज्या प्रकारे महत्त्वाच्या गोष्टी आहे तशाच प्रकारे दररोज निरंतर योग अभ्यास करणे हा जीवनाचा एक भाग बनला पाहिजे आणि प्रत्येकाने योग हा केला पाहिजे. नमस्कार, धन्यवाद.